नमस्कार. आजच्या ग्रामीण महाराष्ट्रामध्ये सहकाराचं जाळं हे खोलवर रुजलेलं आहे आणि ग्रामीण भागातील शेतकरी एकमेकांच्या आर्थिक मदतीसाठी पतसंस्थेच्या माध्यमातून आपले व्यवहार पार पाडतात. असे असताना काही वर्षापूर्वी मोरवे गावातील गुरुकृपा ग्रामीण सहकारी शेतकरी पतसंस्था या पतसंस्थेमध्ये जवळजवळ 2,30,00,000 रुपयांचा भ्रष्टाचार झाला आणि सहकार क्षेत्रामध्ये खळबळ उडाली होती. आणि तिथून पुढं या भ्रष्टाचारातील अनेक पैलू समोर येत आहेत. जसं आता अनेक जामीनदारांच्या कर्जदारांना जे जामीनदार म्हणून घेतले त्या जामीनदारांना स्वतःलाही माहिती नाही की ते कुणाला जामीनदार आहेत. आणि जो ठेवीदारांच्या ठेवी या ठेवींवर परस्पर संचालक मंडळाने कर्ज दिलेलं आहे, परंतु ठेवीदारांचं म्हणणं आहे की आम्ही ते कर्ज घेतलेलं नाही. अशा अनेक बाबी या गुरुकृपा पतसंस्थेच्या आर्थिक गैरव्यवहारामध्ये उघडकीस येत आहेत. आज आपण मोरवे या ठिकाणी गुरुकृपा पतसंस्थेजवळ आलो आहोत आणि या पतसंस्थेतील पीडित ठेवीदार, कर्जदार आणि जामीनदार या सर्वांशीच बोलणार आहोत. नुकताच मोरवे ग्रामपंचायतीच्या झालेल्या ग्रामसभेमध्ये ग्रामस्थांनी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याची घोषणा करून त्याचा ठराव घेतला होता. त्या संदर्भातही आपण ग्रामस्थांचं मनोगत जाणून घेणार आहोत. काय सांगताल आपण? डिसेंबर 2022 पासून गुरुकृपा पतसंस्थेमध्ये जो घोटाळा झाला आहे, जो घोटाळा उघडकीस आला त्याच्यानंतर आम्ही आमच्या ठेवी पावणे 2 वर्ष झालं मागणी करतोय. सहकार क्षेत्रातील विविध ठिकाणी म्हणजे महाराष्ट्रात लेवलला सर्वच ठिकाणी आम्ही अर्ज केले, त्याचा पाठपुरावा केला, तरीसुद्धा आम्हाला एकही रुपया मिळालेला नाही आहे आणि हा संघर्ष आजतागायत चालू आहे. आता याच्यामध्ये तुमच्याच नावावर जामीनदार म्हणून तुमचं नाव घेतलंय, परंतु तुम्ही सही केली नाही असं म्हणतात. तुमच्या कर्जदार कोण आहे? अजय जगन्नाथ बाचकर म्हणून. हा जामीनदारांनाच कर्जदार माहीत नाही आहे अक्षरशः. तर हे कर्ज मी कोणत्या पद्धतीने फेडायचं आज अक्षरशः आज मला मानसिक त्रास या गोष्टीतनी होत आहे. यातनी मानसिक त्रासातनी माझं जर कुठल्या गोष्टीचं काय अनुचित प्रकार माझ्याकडून घडला तर यात सर्व संचालक मंडळ किंवा संस्थापक याला जबाबदार राहतील. त्याच्यामध्ये कर्ज प्रकरणामध्ये जी सही केलेली आहे ती सही तुमचीच आहे का? ह्या कर्ज प्रकरणात माझी सही नाही आहे. स्वतः कर्जदार स्वतः मला असे म्हणलेत फोनद्वारे, त्यांचं फोन रेकॉर्डिंगसुद्धा माझ्याकडे आहे. स्वतः कर्जदार मला म्हणलेत की ह्याच कर्जदारांनी कर्जदाराच्या सह्यासुद्धा सचिवांनी केल्यात, जामीनदाराच्या सह्यासुद्धा सचिवांनी केलेल्या आहेत. सचिव सोमनाथ जाधव म्हणून आहेत, सोमनाथ अशोक जाधव म्हणून, ह्यांनी स्वतः सह्या केलेल्या आहेत त्यांच्या. तर ह्याच्या आम्हाला कुठल्याही गोष्टीचा काही उल्लेख नाही आला, पण गावातल्या 5-50 लोकांना तरी ह्या एक नोटीस आलेली प्रत्येक जणांना असं कर्जाचं. ह्यातनी सर्व गोष्टींनी या लोकांना सगळ्या जामीनदारांना न्याय मिळावा हीच अपेक्षा आहे या माध्यमातून. आता याच्यामध्ये सरळ सरळ फसवणुकीचा प्रकार दिसतो, मग त्याबाबत आपण पोलीस स्टेशन किंवा जिल्हा पोलीस अधीक्षक किंवा आर्थिक गुन्हे शाखा यांच्याकडे तक्रार दाखल करणार आहोत का? नक्की 100% मी तक्रार दाखल करणार आहे, केलेली पण आहे दाखल या गोष्टीबाबतीत. आणि एअर ऑफिसला पण याच्या बाबतीत मी एक अर्ज दाखल केलेला होता की बाबा मी जामीनदार नाही आहे म्हणून. तर याच्यात त्यांनी पाठपुरावा करून मला त्यांनी पूर्तता माझ्यापाशी केलेली आहे सगळ्या गोष्टीची. तर त्या बाबतीत मी थोडंसं पोलीस स्टेशनला पण या माध्यमातून कळवतो की या गुन्हा दाखल माझ्याकडून करण्यात यावा हीच अपेक्षा आहे. तर या गुरुकृपा पतसंस्थेच्या गैरव्यवहाराबाबत अजूनही एक पैलू समोर येतोय की प्रत्येक वित्तीय संस्थेचं भवितव्य हे त्या वित्तीय संस्थेच्या लेखापरीक्षणावर अवलंबून असतं. आणि या गुरुकृपा पतसंस्थेचं खाजगी लेखापरीक्षण झालेलं आहे आणि शासकीय लेखापरीक्षण होणं बाकी आहे. त्या संदर्भात आपण या पतसंस्थेच्या सभासदांकडून माहिती घेऊ. नमस्कार. या पतसंस्थेच्या ठेवीदारांनी ज्या काळी उपोषण केलं त्यावेळेला सर्व अधिकाऱ्यांनी शासकीय ऑडिट करण्याचं मान्यता दिली होती. ज्यावेळेला शासकीय ऑडिटची मान्यता आम्ही मागितली त्यावेळेला स्वतः संस्थापक यांनी शासकीय ऑडिट होऊ नये यासाठी DDRकडून स्थगिती आणली आहे. तर त्याची पहिली चौकशी होणं गरजेचं आहे. शासकीय ऑडिट नुकताच मोरवे ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेमध्ये विधानसभा
निवडणुकीवर केवळ ठेवीदारांचे पैसे मिळाले नाहीत आणि ठेवीदारांवर आणि पर्यायाने सर्वच ग्रामस्थांवर अन्याय होतो आहे आणि गोरगरिबांना देशोधडीला लागण्याची वेळ आलेली आहे. मग त्याबाबत त्यांना न्याय मिळावा या हेतूसाठी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याबद्दल आपण काय सांगाल? आता गेली 2 वर्ष झाले आम्ही ठेवीदार कर्जदार असे सगळे मिळून या गोष्टीचा पाठपुरावा करतो. पण ह्या गोष्टीचा विषय काय होतो, स्थानिक लेवलला ह्या संचालक मंडळांकडून स्थानिक आमदारांना सोबत घेऊन ह्या प्रेशर आणतात. एअर ऑफिस म्हणा, डी ऑफिस म्हणा, ह्या गोष्टींना प्रेशर आणतात. आता आमचं म्हणणं तर एकच आहे, पैसे भेटणार नाहीत हे आम्हाला समजले. आम्ही आता एक गोष्ट ठेवली, आमच्या ग्रामस्थांकडून विधानसभेच्या मतदानावर बहिष्कार घातला. मग गावापुरतंच मर्यादित नाही बहिष्कार. आम्ही आता ठेवीदार प्रत्येक गावातले, तालुक्यातील प्रत्येक गावातले या संस्थेत ठेवीदार आहेत. तर आम्ही त्यांना त्या गोष्टीचा आमदारांच्या विरोधात या मतदान प्रक्रियेत हे करणार. आता आपल्या भागातील म्हणजे आता तुमच्या माहितीप्रमाणे कोणकोणत्या गावामध्ये गुरुकृपा पतसंस्थेच्या ठेवीदार किंवा सभासद आहेत? तालुक्यात 62 ते 63 गाव आहेत. त्या 63 गावातील कमीत कमी 35 गावातील ठेवीदार जवळ आमच्याच मोरवे भागातील जवळचे वाघोशी, आहिरे, वॉटर कॉलनी, भादे, तोंडल, शिवाजीनगर, लोणी, खंडाळा अशा भरपूर ठिकाणचे ठेवीदार आहेत. म्हणजे एकंदर या प्रकरणाची व्याप्ती बघितली तर गुरुकृपा पतसंस्था ही केवळ मोरव्यात आहे, परंतु त्या गुरुकृपा पतसंस्थेचा विस्तार हा खंडाळ्यातील जवळजवळ 60च्या पुढे गावांमध्ये झालेला आहे आणि ग्रामस्थांचा हीच भूमिका जर ग्रामस्थांची कायम राहिली तर भविष्यात येणाऱ्या निवडणुकींमध्ये सत्ताधारी स्थानिक पदाधिकाऱ्यांना नक्कीच या गोष्टीची अडचण निर्माण होऊ शकेल. त्यावेळी आपण पाहूयात की म्हणजे या पदाधिकाऱ्यांना ठेवीदारांच्या किंवा ग्रामस्थांच्या हिताची जोपासना करण्याची इच्छा आहे काय, किंवा ते आपल्या बगलबच्च्यांचे लागून चालन करतील आणि ठेवीदारांना वाऱ्यावर सोडतील.